नमस्कार. मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क. मित्रांनो, उद्यावरती मतदान येऊन ठेपलेलं आहे. 23 तारखेला निकाल आहेत आणि प्रत्येकाच्या मनामध्ये हुरहुर आहे की निवडणुकीत काय होणार आहे. आणि सगळ्यात जास्त लोकांची जी उत्सुकता आहे ती उबाटाच्या बाबतीमध्ये आहे. मित्रांनो, तुम्ही जर बोललात लोकांशी तर तुम्हाला असं दिसेल की अनेकांना कळत नाही आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचं काय होणार. तर आजचा व्हिडिओ आपण त्याच्यावरती बनवत आहोत. मित्रांनो, आता काल एक बातमी जोरदार सोशल मीडियामध्ये अशी होती की उद्धव साहेबांनी अशी भूमिका घेतलेली आहे की 92-93ची जी दंगल झाली मुंबईमध्ये त्याच्यामध्ये शिवसेनेची जी भूमिका होती ती योग्य नव्हती किंवा चुकीची होती अशी कबुली त्याने दिलेली आहे. अर्थात त्याच्यानंतर एका महत्त्वाच्या मराठी चॅनलच्या एका पत्रकाराने ती बातमी ट्विट केली आणि मग सगळीकडे गदारोळ उठला आणि प्रियंका चतुर्वेदी ज्या खासदार आहेत शिवसेनेच्या उबाटा गटाच्या त्यांनी त्याचा इन्कार केलेला आहे. आणि कुठेही म्हणजे मी सुद्धा ही बातमी खरी खोटी याचं काही कन्फर्मेशन देऊ शकत नाही, पण ही बातमी काल जोरदार मीडियामध्ये फिरत होती. आता मित्रांनो, तुम्ही जर 92-93ची दंगल जर पाहिलीत, मी ती दंगल अनुभवलेली आहे आणि निश्चितपणे म्हणजे हिंदू बांधव नव्हेत तर सरदारजी असतील किंवा जैन बंधू असतील, या सगळ्यांनी ते मान्य केलेलं की 92-93च्या दंगलीमध्ये आम्ही वाचलो कारण शिवसेना होती आमच्या मागे. आणि त्यावेळी बाळासाहेब हयात होते. बाळासाहेबांनी पूर्णपणे हिंदू असतील किंवा इतर जे बांधव असतील त्यांना निश्चितपणे मदत केली आणि शिवसेनेची मदत झाली हे सर्वांनी मान्य केलं. आणि कुठेतरी मुस्लिमांच्या मनामध्ये शिवसेनेबद्दल जी अडी आहे ती त्यानंतर जास्त प्रकर्षाने दिसून आली. असो, आता प्रश्न असा आहे मित्रांनो की 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर हे स्पष्ट झालं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये की उबाटा सेनेला बऱ्यापैकी एकगठ्ठा मतदान हे मुस्लिम समाजाकडनं झालेलं आहे मुंबईत तरी. आणि आता 2024मध्ये जी विधानसभा निवडणूक आहे त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा उबाटा ही प्रयत्नशील आहे की तसंच मतदान आपल्याला आताही व्हावं. त्याच्यामुळे अनेक तऱ्हेच्या भूमिका स्वतः उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा शिवसेनेचे प्रमुख नेते असतील त्यांनी मुस्लिमांना फेवर असतील अशा घोषणा केलेल्या आहेत आणि त्याविषयी निवेदनं दिलेली आहेत. 92-93च्या दंगलीच्या संदर्भामधलं जे उद्धव साहेबांचं जे स्टेटमेंट आहे त्याचं कन्फर्मेशन मी परत सांगतो, मी देत नाही. पण इतरत्र तुम्ही पाहिलं तर मुस्लिमांच्या अनेक मागण्यांना त्यांनी संमती दिलेली आहे किंवा मान्यता दिलेली आहे. आता हे केल्यामुळे कुठेतरी हिंदू मतदार आहे तो त्यांच्यापासून दूर गेला आहे का, तर त्याचं उत्तर हो असंच द्यावं लागेल. कारण मतदार जो आहे उबाटा सेनेचा किंवा शिवसेनेचा त्याची जी मशागत आतापर्यंत झाली आहे ना मित्रांनो, ती बाळासाहेबांच्या कट्टर हिंदुत्वावरती झालेली आहे. अगदी उबाटामध्ये अजूनही राहिलेले जे शिवसैनिक आहेत तेही बाळासाहेबांच्या विचारावरतीच मोठे झालेले आहेत, लहानाचे मोठे झालेले आहेत. बाळासाहेब काय बोलतात, बाळासाहेब काय भूमिका घेतात, बाळासाहेबांची हिंदुत्वाची भूमिका काय, बाळासाहेबांची मुसलमानांविषयी मतं काय, ह्याच्यावरतीच हा सगळा जो शिवसैनिक आहे तो पोचला गेलेला आहे. त्याच्यामुळे निश्चित कुठेतरी त्याच्या मनातही बोलल्यानंतर कळतं की सल आहे की मुस्लिमांचं जे अनुनय आहे तो आपण नाही करायला हवा. पण ते उबाटामध्ये असल्यामुळे त्यांना पर्याय नाही आहे, त्यांनाही शेवटी पक्षप्रमुख जे सांगेल तसं पुढे जावं लागतं. पण आता जी परिस्थिती आहे मित्रांनो लोकसभा निवडणुकीनंतरची आणि विशेषतः योगी आदित्यनाथ यांनी जी घोषणा दिलेली आहे बटोगे तो कटोगे, त्यामुळे निश्चित एक नॅरेटिव्ह सेट झालेला आहे महायुतीच्या फेवरमध्ये. आणि ह्याचा प्रभाव इतका प्रचंड आहे की अगदी महिला मतदार आहेत त्यांच्याशी बोलल्यानंतर आपल्याला जाणवतं की कुठेतरी
पटोगे तो कटोगे हे जे काही नॅरेटिव्ह आहे त्यांच्यापर्यंतही पोहोचलेलं आहे, खालीपर्यंत पोहोचलेलं आहे, समाजाच्या खालच्या स्तरापर्यंत पोहोचलेलं आहे. ह्याच्यामध्ये भर कशामुळे पडली मित्रांनो, की आता काही दिवसापूर्वी अशी बातमी आली की सप्तशृंगी देवी आहे, तो जो भूखंड आहे त्याच्यावरती वक्फ बोर्डाने आपला दावा सांगितलेला आहे. परवा तर अशी बातमी आली की मुंबईच्या सिद्धिविनायक वरती सुद्धा वक्फ बोर्डाने आपला दावा केलेला आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्याचं पुष्टी आपण नाही करू शकत मित्रांनो, कारण वातावरण एवढं गरम आहे की अनेक अशा गोष्टी समोर येत आहेत की त्या कळत नाहीत त्या खऱ्या आहेत की खोट्या आहेत, की अफवा आहे, कोणी मुद्दामून पसरवलेल्या या गोष्टी असू शकतात. कारण आता सत्याची पडताळणी करण्याची वेळ नाही आहे, कारण निवडणूक उद्या आहे. पण एवढं मात्र निश्चित की ह्या बातम्यांमुळे सुद्धा हिंदू मन जे आहे ते कुठेतरी महायुतीच्या दिशेने जाताना दिसते आहे. अशावेळी उद्धव ठाकरे आणि त्यांचा जो पक्ष आहे आणि त्यातले जे नेते जे आहे ते उद्विग्न होणं साहजिक आहे. कारण आपल्याला असं दिसतं आहे की बाजी आपल्या हातातनं जात आहे की काय. हा एक भाग झाला. दुसरा एक भाग असा आहे मित्रांनो की आता समजा 20 तारखेला उद्या निवडणूक होईल, 23ला निकाल येतील आणि हे निकाल समजा महाआघाडीच्या बाजूने लागले आणि महाआघाडीचं सरकार जर येऊ घातलं तर त्याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला बघावी लागेल. म्हणजे मी मगाशी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे उबाटाचं काय होणार या निवडणुकीनंतर ह्याच्याविषयी प्रचंड उत्सुकता आहे लोकांच्या मनामध्ये, राजकीय वर्तुळात पण आहे. तर समजा महाविकास आघाडीला बहुमत मिळालं आणि बहुमत मिळताना समजा असं झालं की NCP, शरद पवार गट आणि काँग्रेस हे मिळून सुद्धा बहुमताचा आकडा पार करू शकले नाहीत आणि त्यांना उबाटाची गरज लागली तर निश्चित उबाटाला बरोबर ठेवलं जाईल. पण समजा राष्ट्रवादी, शरद पवार गट आणि काँग्रेस यांना एवढ्या जागा मिळाल्या की ते स्वतःच्या बळावरती सत्ता स्थापन करू शकले तर ते उबाटाला बरोबर घेतील का, याच्याविषयी राजकीय वर्तुळामध्ये शंका आहे मित्रांनो. कारण कुठेतरी काँग्रेस ज्या दोन्ही आहेत त्यांना असं वाटतं की सत्ता जर आपल्या हातामध्ये पूर्णपणे आली तर आपण अनेक आपले जे काही अजेंडे आहेत ते पुढे चालवू शकतो, उबाटाचा आपल्याला अडचण राहणार नाही. त्याच्यामुळे मग त्यावेळी उबाटाचं काय होईल हे एक बघावं लागेल. आणि समजा महाविकास आघाडीची सत्ता आली नाही आणि महायुतीची सुनामी आली किंवा महायुती अगदी जोरात त्यांची लाट आली आणि महायुतीला एवढ्या जागा मिळाल्या की महाविकास आघाडीला विरोधात बसण्याशिवाय पर्याय राहणार नाही, अशावेळी उबाटाचं काय होईल. तर ह्या संदर्भात मला असं वाटतं मित्रांनो, तुम्ही सहमत असाल नसाल, मला असं वाटतं की उबाटा लगेचच भारतीय जनता पक्षाकडे जाईल वगैरे. काही लोक म्हणतात, मला तसं वाटत नाही. एवढ्या लवकर ते आपली भूमिका बदलून परत भाजपकडे जातील अशी शक्यता मला तरी दिसत नाही. मग शक्यता काय दिसते आहे, शक्यता अशी दिसते आहे की उबाटा वेट आणि वॉचच्या भूमिकेत जाईल. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका कधी लागतील ह्याचा अंदाज घेतला जाईल उबाटाकडनं. आणि तो अंदाज घेतल्यानंतर आपण कुठे जायचं, काँग्रेस बरोबरच राहायचं, राष्ट्रवादी बरोबर राहायचं की BJPकडे जायचं परत, याचा निर्णय उबाटामध्ये होऊ शकेल. तोपर्यंत तरी माझ्या मते उबाटा कुठलीही घिसडगाईनी आता तरी भूमिका घेणार नाही. वेट अँड वॉच केलं जाईल मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपर्यंत. त्या निवडणुका एकदा लागल्या की राजकीय परिस्थितीचा अंदाज घेऊन उबाटा आपली भूमिका घेईल असं मला तरी आज वाटतं आहे. बघू मित्रांनो, आता उद्या निवडणूक आणि 23ला शनिवारी निकाल समोर येणारच आहे. आपण बोलूच त्याच्यावरती. तुर्तास इथेच थांबतो. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.